नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पेठ येथील संगमेश्वर मंदिरात तालुका बांबू फेड शेतकरी उत्पादक कंपनी व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन यांच्यामार्फत बांबू शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून पेठ तालुका AFCच्या माध्यमातून विखुरलेले बांबू बेट व्यवस्थापन व खरेदी विक्री हा प्रकल्प चालू असून प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या शेतातील बांबू खरेदी केला जात आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बांबू शेतकरी मेळावा हा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक भास्कर पवार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. बांबू लागवड, बांबू बेटांचे संगोपन व व्यवस्थापन, बांबू खरेदी विक्री, बांबू व्यवसाय, बांबूंवर आधारित प्रक्रिया उद्योग, बांबू संदर्भातील शासकीय योजना, नॅशनल बांबू मिशन, अटल बांबू समृद्धी योजना व अनुदान अशा अनेक विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच बांबूपासून वस्तू बनवण्याचे मोफत प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जात असून तरुणांनी हे प्रशिक्षण घ्यावे असे त्यांनी आवाहन केले. तसेच कंपनीचे चेअरमॅन संतोष टोमे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी व बांबू शेत या विषयावर माहिती दिली व जास्तीत जास्त लोकांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच प्रगती अभियानचे प्रतिनिधी अक्षय बनसोडे, कंपनी डायरेक्टर बापू पाटील, पुंडलिक महाले, योगेश गावित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बांबू मित्र, बांबू तोड कामगीर, बांबूपासून पारंपरिक वस्तू बनवणारे कारागीर व शेतकरी दिलीप शेवरे, बाळासाहेब भोये, जीवन जाधव व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.